महाराष्ट्र ही संतमंतांची आणि राष्ट्रपुरुषाची भूमी समजली जाते व बीड जिल्हा हा नेत्यांची पावनभूमी म्हणून समजली जाते. आणि आज आपण त्या धर्तीवर आहात. माजलगाव विधानसभेतील तथा माजलगाव तालुक्यातील एक आदर्श गाव पात्रोड या ग्रामपंचायतमध्ये, या गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच सौर नौशाद लतीफ मोमीन यांना सरपंच शिखर परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार बहाल झालेला असल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होतं. संस्थेने या आपल्या वैभवशाली नेतृत्वाला भविष्यात देखील राजकीय क्षेत्रामध्ये गौरव घेण्यासाठी येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखे त्यांच्या पाठीमागे उभा राहून नक्कीच आमच्या लाडक्या सुपुत्राला नक्कीच आम्ही बीड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पाठविण्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रक्रिया लवदी उकरच्या माध्यमातून श्री पात्रोड येथील जनता बोलून दाखवित आहे. आणि सरपंच शिखर परिषदेचा एक मानांकन प्राप्त असा पुरस्कार म्हणजे पाहिला जातो. आणि या पुरस्काराच्या माध्यमातून श्री विकास कामांना देखील चालना मिळणार आहे. आणि या अगोदर देखील पंचायत राजच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पुरस्कार दिले जातात ते अनेक पुरस्कार या पात्रोड ग्रामपंचायतला बहाल झालेले आहेत. आणि इसवी सन 2025-26चा शिखर परिषद सरपंचचा आदर्श पुरस्कार नौशाद लतीफ मोमीन यांना बहाल झालेला असल्यामुळे आपण लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य पाहू शकतात. सर्वसामान्य आणि गोरगरिबाच्या हाकेला मनुष्याने धावून येणारे हे लतीफ मोमीन असल्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू कर्तृत्ववान युगपुरुष मनुष्य त्यांच्याकडे पाहिजे ते. तरी साहेबांना आपण विचारू, साहेब ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ग्रामविकासच्या माध्यमातून आणि पंचायत राजच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जो विकास निधी दिला जातो त्या विकास निधीचा आपण पुरेपूर उपयोग करून हे गाव एक विकासाचे मॉडेल बनवून माजलगाव विधानसभेला शोभेल असे करून दाखविलेले आहे. या गावामध्ये घरकुल असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, गायगोट्याचा प्रश्न असेल, कांदा चाळचा प्रश्न असेल, असे अनेक म्हणजे सर्वसामान्य माणसाचे निगडीत असणाऱ्या प्रश्नांना मिळून देण्याचं काम लतीफ मोमीन करीत असल्यामुळे एक आदर्श युगपुरुष म्हणून त्यांना या महाराष्ट्राच्या भूमीवर, बीड जिल्ह्याच्या धर्तीवर आणि माजलगाव तालुक्याच्या कर्मभूमीवर त्यांच्याकडे पाहिजे. साहेब काय सांगता, हे आदर्श सरपंच पुरस्कार आपल्याला बहाल झालेला असल्यामुळे? आदर्श पुरस्कार मला जाहीर झाला हे माझा विजय नसून हे माझ्या गावाचा विजय आहे. हे जे अवॉर्ड जे भेटायला लागला मला, हे माझ्या गावामध्ये जे मी विकास कामं केलेले आहे, हे विकास कामामध्ये पूर्ण गावाने मला इथं साथ दिलेला आहे. जे काही निधी आलेला आहे, आमदार फंडाचा असो किंवा 15 वित्त आयोगाचा असो, त्याचा पूर्ण काम आम्ही पातूर गावामध्ये हा केलेला आहे. झाडा लावायचं, रोड बनवायचा, गट्टूचं काम, पाणी पुरवठ्याचा 100% आमच्या पाणी पुरवठ्याचा असा आहे. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा असा नाही, असा पातूरमध्ये पाणी पुरवठा आम्ही लोकांना पुरवतात. आणि वीज व्यवस्थेचा असा आहे की आमच्यापाशी 24 तास, थोडेफार घंटा, अर्धा घंटा, 2 घंटे असं लाईट जाती, पण कमीत कमी 20-22 तास आम्हाला पातूरमध्ये लाईट भेटते. आणि हे सगळं जे काय आम्हाला भेटलं हे आमच्या माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला भरपूर ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केला. जयसिंगभाई असो, प्रकाशदादा असो, आमचे वहिनी असो, यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामाला आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. माजलगाव विधानसभेमध्ये पात्रोड ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून जे या पंचायत राजच्या पटलावर आणि नकाशावर झळकलेले आहे, याचे सर्व श्रेय येथील पात्रोड नगरीतील जनता आपल्याला देते साहेब. आणि भविष्यात देखील विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी माजलगाव विधानसभेतील एक आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी आपणाला काय आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे सहकार्य लाभते का? 100% आम्हाला प्रकाशदादा सोळंकेचे सहकार्य लाभणारच आहे. आणि ते आम्हाला भरपूर साथ देतात. त्याच्यामध्ये आमचे मस्के सर आहे, मस्के सर हे आमचे नेते आहे आणि त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये. आणि जे बजेट ह्याच्यानंतर आता आमदार फंडातून आम्हाला दादा देणार आहे 50-1 लाख रुपये, आम्हाला ते बी येणार आहे. त्याचे काम आम्ही, रोडचे काम आम्ही ते करणार आहे. याच्यानंतर ते दादाने आम्हाला रुग्णालयामध्ये 2 डिलिव्हरी रूम एक दिला
आणि वेटिंग रूम एक दिलेला आहे आणि अजून दादाने आम्हाला खबरस्ताना कंपाऊंड वॉल दिलेला आहे. ह्याच्यामुळं दादाचा भरपूर साथ आम्हाला आहे आणि जे बी अजून काय फंड येईल काय ते आम्ही गावासाठी पूर्ण काम करायचं हे करतो. सरपंच साहेब, शेवटचा प्रश्न आहे. या माजलगाव मतदारसंघातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणजे पात्रोकडे पाहिजे ते 18 पगड जातीला बरोबर घेऊन शनी आपण समाजकारणाचं राजकारण करीत असल्यामुळे भविष्यात येथील बहादर जनता आपल्या पाठीमागे मतदान रूपी उभा राहून नक्कीच बीड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पाठवू शकते आणि या भागाचे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके यांची खंबीर साथ असल्यामुळे आपल्याला भविष्यात आणखीन सरपंच पदाचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शनी योग्य जुळून शनी नेतृत्व करण्याची संधी आली तर परत विकासाचे मॉडेल बनवून शनी पात्रोड हे गाव करून दाखविताल का? 100% जर देवानी साथ दिलं आणि आमदार साहेबाचा हात माझ्या पाठीवर माझ्या डोक्यावर दादाचा हात असलं तर मी गावाचा विकास तर करणारच आहे, पण पुढची निवडणूक मी लढविणार आहे. सदरील सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे खंदे समर्थक आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाकेला ओमनुषीने धावून येणारे 18 पगड जातींना बरोबर घेऊन चालणारे पात्रोड या नगरीचे कर्तृत्ववान युगपुरुष लतीफ मोमीन सांगतात की आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांची तर साथ लाभतेच, परंतु पात्रोड नगरीतील जनता माझ्यासाठी दैवत असून त्यांच्या पाठबळावरच मी सरपंच झालेलो आहे आणि भविष्यात देखील त्यांनी जर मला परत संधी दिली तर मी कोणतेही पद चालून आले तर मी नक्कीच त्याचे सोने करून शनी दाखविल अशी माहिती लाईव्ह दिवकाला माहिती देताना शिखर सरपंच परिषदेचे आदर्श पुरस्कार मिळालेले पात्रोड नगरीचे सरपंच नौशाद लतीफ मोमीन लाईव्ह दिवकाला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवकरेच, बीड.